उन्हामुळे तुमचाही चेहरा, गळा, हात, पाय, मान काळवंडलेले आहेत. चेहऱ्यावर काळे डाग आलेले आहेत आणि यासाठी तुम्ही महागड्या क्रीम्स, फेस वॉश वापरून दमला आहात, पण काहीच रिझल्ट नाही. तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. नमस्कार, मी डॉक्टर क्षितिजा सिंपल आयुर्वेदच्या नवीन एका भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. तुमचा रंग गोरा असेल किंवा सावळा असेल, उन्हाच्या संपर्कामध्ये आला की त्यातील UV रेडिएशन्स पासून बचाव करण्यासाठी सनबर्न होऊ नये म्हणून आपली त्वचा मेलॅनिन नावाचं पिगमेंट सिक्रेट करते. त्याचाच परिणाम म्हणून त्वचा जी आहे ती आपली काळी दिसायला लागते. त्यातच धूळ, पोल्युशन यामुळे पिगमेंटेशन, चेहऱ्यावरती काळे डाग यायला लागतात, चेहऱ्याची चमक निघून जाते. त्यालाच टॅनिंग असं म्हटलेलं आहे. हे घालवण्यासाठी बरेच जण महागड्या क्रीम्स, फेस वॉश वापरतात, पण त्यातील केमिकल्समुळे ते जर का तुमच्या चेहऱ्याला सूट झाले नाहीत तर त्याचा साईड इफेक्ट म्हणून तुमची त्वचा अजूनच जास्त खराब होऊ शकते. म्हणूनच आजच्या या भागामध्ये एक स्वस्त, मस्त, 100% इफेक्टिव्ह असा घरगुती उपाय, ज्याच्याने की तुमचं टॅनिंग जाईल, डेड स्किन निघून जाईल, अगदी वांगाचे डाग जरी चेहऱ्यावर असतील तर ते घालवण्यासाठी सुद्धा हा उपाय नक्कीच मदत करेल. मी स्वतः मागच्या 8 ते 10 वर्षांपासून हा उपाय करते. खूप सुंदर रिझल्ट्स मिळतात. फक्त 2 स्टेप आहेत त्याच्यामध्ये, ज्या की तुम्ही समजून घेतल्यात, तंतोतंत फॉलो केल्यात तर तुम्हाला 100% रिझल्ट हा मिळणार आहे. फक्त व्हिडिओ त्यासाठी शेवटपर्यंत पहा, कुठेही स्किप करू नका. आणि हो, छोटीशी विनंती असेल, चॅनेलवर नवीन आहात, अजूनही सबस्क्राईब केलेलं नाहीये तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा, ज्यामुळे अगदी मोफतपणे आमच्या अशाच नवनवीन आरोग्य, सौंदर्य विषयक व्हिडिओचे अपडेट त्वरित तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. हा जो उपाय आहे हा शक्यतो रात्री करा. याची 2 महत्वाची कारणं. सगळ्यात पहिलं महत्वाचं तर म्हणजे की आपण डेड स्किन काढून टाकणार आहोत, त्यामुळे नवीन येणारी जी कोवळी त्वचा आहे तर ती ऊन किंवा काही क्रीम, पावडर अशा हार्मफुल घटकांनी डिस्टर्ब होणार नाही. आणि दुसरं महत्वाचं कारण म्हणजे की त्यानंतर आपण झोपतो, तर झोपल्यानंतर आपलं हृदय आणि चेहरा हे एका लेवलमध्ये येतं, ज्यामुळे की हृदयाकडून आपल्या नवीन येणाऱ्या चेहऱ्याच्या त्वचेला रक्तपुरवठा जो आहे, ब्लड सप्लाय आहे, तो चांगल्या प्रकारे होतो. त्याच्यामुळे चेहऱ्याची चमक जी आहे ती अजून जास्त वाढते. सगळ्यात पहिली स्टेप जी आहे ती म्हणजे स्क्रबिंग. याच्याने जी डेड स्किन आहे आपली तर ती त्वचेपासून लूज होणार आहे. आणि त्यासाठी आपल्याला लागणार काय आहे, तर आपल्या सर्वांच्या घरामध्ये सहज असतं ते टोमॅटो. फक्त चांगलं पिकलेलं लाल असं टोमॅटो स्वच्छ धुवून अशा पद्धतीने आडवं चिरून घ्या. त्यामधील बिया काढून टाका, कारण बियांमध्ये क्षार असतात, ते आपल्या त्वचेला लागले तर त्याच्याने काहींना इरिटेशन होऊ शकतं. आणि याच्यावरती 1 चमचाभर साखर अशा पद्धतीने पसरवून घ्या. याच्याने आपला पूर्ण चेहरा, गळा, मान, ओठ जे काही आहे ते आपल्याला अशा पद्धतीने फिरवत फिरवत स्क्रब करून घ्यायचं आहे. साधारण 2 ते 5 मिनिटांसाठी ही स्टेप करा. हे झाल्यानंतर चेहरा धुण्याची अजिबात गरज नाही, फक्त कॉटनने वाईप करून घ्या. आता दुसरी अतिशय महत्वाची स्टेप, नीट लक्ष देऊन पहा, समजून घ्या. त्याच्यासाठी आपल्याला घरातील फक्त 5 गोष्टी लागणार आहेत. सगळ्यात पहिलं तर महत्वाचं म्हणजे की 1 चमचा मसूर डाळीचं पीठ. मसूरची डाळ डायरेक्ट मिक्सरला बारीक करून त्याचं पीठ हे तयार होतं. मसूरची डाळ ही डिटॅन म्हणजेच काळेपणा, डाग कुठल्याही प्रकारचे त्वचेवर असतील तर ते काढण्यासाठी आणि स्किन ब्राईटनिंग म्हणजे त्वचा गोरी करण्यासाठी खूप उपयुक्त आहे. दुसरं महत्वाचं म्हणजेच 1 मोठा चमचा दही. मध्ये लॅक्टिक ऍसिड असतं, त्याच्यामुळे हे नॅचरल ब्लिचिंग एजंट म्हणून काम करतं. शिवाय डाळीमुळे त्वचेला थोडासा कोरडेपणा येत असतो, तर तो कमी करण्यासाठी दही खूप मदत करतं. तिसरा महत्वाचा घटक म्हणजेच अर्धा चमचा मधमध्ये अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज असतात, तसंच मल्टीव्हिटॅमिन्स असतात, ज्याच्यामुळे की चेहऱ्याला चमक येते. चौथा महत्वाचा पदार्थ म्हणजेच हळद. हळदीमध्ये सुद्धा 1 चमचा तुम्ही वापरू शकता. आपल्या सर्वांना माहिती आहे की त्वचेसाठी हळद ही किती उपयुक्त आहे. अँटी इन्फ्लमेटरी प्रॉपर्टीज याच्यामध्ये असतात. डाग कुठल्याही प्रकारचे घालवण्यासाठी उपयुक्त आहे. आणि 5वं महत्वाचं म्हणजे की 1/2 चमचा लिंबाचा रस. लिंबामध्ये नैसर्गिकतः विटॅमिन C उपलब्ध असतं, ज्याच्याने की नॅचरल ब्लिचिंग आपल्या त्वचेचं चेहरा उजळ करण्यासाठी, कुठल्याही प्रकारची घाण, पोल्युशन काढण्यासाठी खूप मदत करतं. तसंच यामध्ये तुम्ही गुलाब जल टाकू शकता, थोडंसं कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करण्यासाठी. त्याच्याने सुद्धा
चेहरा जो आहे तुमचा तो उजळणार आहे. सर्व घटक जे आहेत ते व्यवस्थित मिक्स करून 2 मिनिटांसाठी बाजूला ठेवून द्या, जेणेकरून हे सर्व घटक ऍक्टिव्ह होतील. एक गोष्ट लक्षात घ्या, जर का तुम्हाला यातील कुठल्याही पदार्थाची ॲलर्जी असेल तर तो पदार्थ तुम्ही टाळायचा आहे. हा पॅक लावताना सुद्धा बोटाने अशा पद्धतीने गोलाकार फिरवत फिरवत लावा, जेणेकरून अगदी आतपर्यंत, त्वचेच्या आतल्या लेअर पर्यंत हा जो पॅक आहे तो जाईल. ज्या ठिकाणी जास्त काळवंडलेपणा आहे ओठांच्या कडेला किंवा इथे पॅचेस असतील इथे, तर तिथे थोडासा जाडसर असा थर जो आहे तो लावा. अगदी गळा, मान, हात, पाय, कोपर कुठेही तुम्हाला असं टॅनिंग झालेलं असेल तिथे तुम्ही हा पॅक नक्कीच वापरू शकता. 15 मिनिट याला चांगलं सुकू द्या. सुकल्यानंतर डायरेक्ट चेहरा धुवू नका. धुण्या अगोदर सुद्धा थोडंसं पाणी घेऊन हलक्या हाताने चोळत हा पॅक काढायचा आहे, जेणेकरून डेड स्किन अजून चांगल्या प्रकारे निघेल आणि त्वचा जी आहे ती अजून जास्त उजळेल. साध्या पाण्याने, आपल्या नॉर्मल टेम्परेचरच्या पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्या. धुतल्यानंतर ह्याच्यावरती ॲलोवेरा जेल, म्हणजे तुम्ही जे नैसर्गिक ताज्या कोरफडीचा गर असतो तो लावला तरी चालेल, किंवा मग शुद्ध ॲलोवेरा जेल तुम्हाला ऑनलाईन सुद्धा मिळेल. लिंक जी आहे ती व्हिडिओच्या खाली मी देईनच, तर ते नक्की लावा. जे की नॅचरल सनस्क्रीन म्हणून, मॉइश्चरायझर म्हणून सुद्धा काम करेल आणि आपला जो रिझल्ट आहे अजून जास्त चांगल्या प्रकारे येईल. बिफोर आणि आफ्टरचा जो रिझल्ट आहे तो तुम्ही नक्कीच पाहू शकता. अगदी पहिल्याच वापरापासून तुम्हाला खूप सुंदर असे याच्याने रिझल्ट मिळतात. अगदी 5 वर्षाच्या वरील मुलांमध्ये तुम्ही कुठले कांदण्याचे वगैरे डाग पडलेले असतील तर ते घालवण्यासाठी सुद्धा हा उपाय नक्कीच करू शकता. अगदी स्त्री पुरुष सर्वांसाठी खूप उपयुक्त आहे. सुरुवातीला एक 3-4 दिवस रोज करा जर का खूप जास्त टॅनिंग असेल, आणि नंतर मग तुम्ही आठवड्यातून 1-2 वेळेस जरी केला तरी देखील चालेल. हा उपाय करून पहा. तुमचे जे काही अनुभव आहेत ते सुद्धा आम्हाला खाली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि अजून कुठल्या सौंदर्यविषयक तक्रारीवर तुम्हाला व्हिडिओ पाहायला आवडेल ते देखील आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. जर का असेच आरोग्य सौंदर्यविषयक व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर खाली एक सबस्क्राईबचं बटन दिलेलं आहे, ते प्रेस करून शेजारील घंटीचं बटन सुद्धा दाबा, जेणेकरून चॅनलवर नवीन व्हिडिओ आला की नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.